जंतर मंतरवरती सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईतील शिवाजी पार्क परिसरामध्ये जे आंदोलन होणार आहे सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी जे आंदोलन होतंय त्या निमित्ताने या ठिकाणी एक तरुणी आहे, हातामध्ये बॅनर घेतलाय, आन्सर हिज क्वेश्चन नॉट हिज बॉडी। हे नेमकं हा बॅनर घेऊन या ठिकाणी तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलात, काय भूमिका आहे तुमची? पहिलं तर मी हे प्रोटेस्टला फक्त सोनम वांगचुकला सपोर्ट करायला आले आहे। मी शिवसेना बरोबर नाही आली आहे आणि मी शिवसेनाची जे काही एजेंडा आहे ते सपोर्ट नाही करत। सोनम वांगचुकचे फक्त 2 डिमांड आहे। पहिलं तर NETचा जो स्कॅम झालेला आहे त्याच्यासाठी एकच पर्सन रिस्पॉन्सिबल आहे, जे धर्मेंद्र प्रधान, त्यांनी रिझाईन करायला पाहिजे। दुसरं म्हणजे ज्या मुलांनी आपली लाईफ घाटवलेली आहे त्यांच्या फॅमिलीला कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे। ठीक आहे, हे त्यांचे 2 क्वेश्चन्स आहे, तर हे आन्सर करायला पाहिजे आणि त्याच्या बॉडीला नाही। ह्याचा असा संदेश आहे, हे घेऊन मी आले आहे की गव्हर्नमेंट हॅज टू बी अकाउंटेबल ओनली टू दीज क्वेश्चन्स अँड नथिंग एल्स। कशा पद्धतीने एकंदरीत जर पाहिलं तर सोनम वांगचुक यांना कापडामध्ये गुंडाळून हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं, कसं बघताय तुम्ही? एक तरुण म्हणून हा उद्रेक एकीकडे तरुणांच्या मनामध्ये असंतोष आहे, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने सरकार आंदोलन करणाऱ्यांनाच उचलून घेऊन जात आहे। ॲक्च्युली तुम्ही पाहिलं की ब्रिटिश राजमध्ये पण जेव्हा आंदोलन चालत होते तेव्हा द मोस्ट फिअर्ड प्रोटेस्ट वर द सायलेंट प्रोटेस्ट। कारण जेव्हा कोणी व्हायलन्स वापरतात तेव्हा तुम्ही स्टेटकडे अनलिमिटेड पॉवर आहे, आर्मी आहे, पोलीस आहे, तर ते कधीही वापरू शकतात। पण पीसफुल प्रोटेस्टला कसं तोडायचं? आता सोनम वांगचुकबद्दल सांगितलेलं आहे की त्यांना घ्यायचं आहे, त्यांची तब्येत खराब आहे म्हणून त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायलेलं आहे। पण हॉस्पिटलला नेल्यावर पण त्यांच्या वाईफना मेडिकल रिपोर्ट्स का नाही देते असा प्रश्न तर येतोय मनात। त्यांच्या वाईफना हॉस्पिटलला गेल्यानंतर असं का वाटतोय की त्यांची तब्येत अजून वाईट होतीये? हे सगळे डिस्ट्रॅक्शन प्लॉईज आहे। हे आपल्याला हे आंदोलन तोडण्यासाठी सगळं केले जात आहे आणि हे सगळं चुकीचं आहे। पण या सगळ्यानंतरही एकीकडे तरुणांच्या मनामध्ये उद्रेक आहे, दुसरीकडे सरकार तो इतक्या 20 दिवसानंतरही दखल घ्यायला तयार नाहीये। सरकार घाबरतंय की सरकार वाचवतंय धर्मेंद्र प्रधान यांना? काय वाटतंय की युवती? मला माहित नाही ना, मीच तेच प्रश्न तुमच्या मनात जे आहे तेच प्रश्नासाठी मी सरकार बरोबर विचारण्यासाठी ह्या प्रोटेस्टमध्ये जॉईन झाली आहे। त्यासाठी मी बोलते आणि इतके लोक बोलत आहे, पहिल्यांदा सोशल मीडियावर पण बोलत आहे, प्रोटेस्टमध्ये पण येऊन बोलत आहे की सरकार का नाही बोलत आहे या विषयावर? काहीच बोलले नाही आहे, कोणीच काही बोलले नाही आहे। नरेंद्र मोदी पण काही बोलले नाही आहे आणि धर्मेंद्र प्रधान पण काही बोलले नाही आहे, सगळे नुसते बसले आहे। तर आम्ही इन्व्हाइट करतोय की या तुम्ही बोला, आम्ही सांगा ह्याचा काय, म्हणजे अशी 20 मुलं आतापर्यंत गेली, आता किती मुलांची आत्महत्या व्हायला पाहिजे ज्याच्याने तुम्ही म्हणतात अरे नाही आमचं काहीतरी चुकलेलं आहे? शेवटचा प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने, ज्यावेळेस आंदोलक प्रश्न विचारतायत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल, नीट पेपरमधील दुरुस्ती संदर्भात, असे पेपर लीक होऊ नये या संदर्भात, रोडमॅप संदर्भात, तर दुसरीकडे सरकार किंवा सरकारी पक्षाचे काही लोक म्हणतात की जय श्रीरामचा नारा दिला जातो, दुसरे वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याकडून पुढे केल्या जातात। एक युवक म्हणून, युवती म्हणून कशा पद्धतीने हे सगळं, म्हणजे तुम्ही प्रश्न एक विचारताय, उत्तर दुसरं दिलं जातं? ते तर होतच आहे। म्हणून मी सुरू केल्यानंतर मी म्हणाले की मी शिवसेनाच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, कारण जेव्हा मी ऐकलं की MLA काय बोलत होते तर श्रीरामबद्दल काहीतरी बोलत होते, ते सगळं माझं हे नाही आहे। माझा मुद्दा एकच आहे, मी UPSC एक्झाम दिली आहे, मला माहिती आहे की इंडियाचे कम्पिटिटिव्ह एक्झाम्स कसे असतात। कम्पिटिटिव्ह एक्झाम्स असे असल्याने जर तुम्ही 1 वर्षासाठी या एक्झामसाठी तर मुलं 4-5 वर्षासाठी अभ्यास करतात, केल्यानंतर जर तुम्ही पेपर लीक झालाय आणि त्यामुळे कॅन्सल्स केलेलं आहे, मग त्या मुलांना काय करायचं हे पुढे तर माहीत नाही। तर कुठेतरी वी हॅव टू सेपरेट रिलिजन फ्रॉम पॉलिटिक्स। मागच्या 12 वर्षामध्ये ते नाही झालेलं आहे, आता होपफुली होईल। इतकी यंगर जनरेशन तरी इतकी ब्रेनवॉश नाही आहे ब्रेनवॉश, मी नाही आहे असं नाही म्हणणार। रिलिजन स्टिल प्लेज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर सोसायटी, पण at least we are not taking no accountability as an answer. आणि
असंच पुढे खूप मोठा प्रोसेस आहे. हे एक प्रोटेस्टनी काही बदलणार नाही आहे. खरं म्हटलं तर हे सिस्टमची सफाई करण्यासाठी खूप वेळ, खूप लोकांची मेहनत लागणार आहे आणि इट इज गोइंग टू हॅपन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. नक्कीच सिस्टीम पूर्ण सुधारण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत लागणारे एका आंदोलनाने हे सगळं बदलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी जी आंदोलक तरुणी आहे तिच्याकडून व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन प्रवीण सह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, शिवाजी पार्क, मुंबई.